चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढा। कोवाड ते चंदगड आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे वेधले लक्ष। ताम्रपर्णी घटप्रभा नदीला येणाऱ्या महापुरामुळे काठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी म्हणून सोमवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कोवाड ते चंदगड आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मुर्दार प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणाने परिसर दणाणून गेला होता। मोर्चा बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अमर चव्हाण, काँग्रेस नेते विद्याधर गुरबे, जिल्हा परिषद माजी सदस्य कल्लाप्पा भोगन, संभाजी देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी, विशाल पाटील, संजय पाटील, अनिल दळवी, संजय तरडेकर यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। नुकसान झालेल्या भात पिकाला हेक्टरी 70,000 रुपये तर ऊस पिकाला 1,00,000 रुपये भरपाई द्यावी, चारा मोफत मिळावा, पुराला जबाबदार बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे आणि नदीपात्रातील भराव काढणे, पूर नियंत्रणासाठी बॅरेज टाईप नवीन स्ट्रक्चर उभारावे, पुराची कारणे व परिणाम शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासपूर्ण अहवाल आल्यानंतर त्यांच्या शिफारशीनुसार कार्यवाही करावी, अतिवृष्टी व पुरात नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांची शासनाने 100% कर्जमाफी करावी, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, मालमत्तेची तसेच दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई भांडवली मूल्यांकन करून तातडीने मिळावी, यासह अनेक मागण्या निवेदनाद्वारे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या करण्यात आल्या।